श्री स्वामी समर्थ गाईज, नमस्कार। आज बनवते कोळंबी मसाला। त्यासाठी कोळंबी मी ह्या प्रकारे साफ करून घेतली आणि त्याच्यामध्ये टाकलं 1 चम्मच आलं लसणाची पेस्ट। त्यानंतर मी त्याच्यामध्ये घरगुती मसाले टाकलेत, धना जिरा पावडर, हळद, लाल तिखट मसाला आणि घरगुती लाल मसाला आणि चवीनुसार मीठ। त्याच्यानंतर हे मी कोळंबीला चांगलं मिक्स करून घेतलं आणि थोडासा पाणी घेतला, कारण तो मसाला सगळा कोळंबीला छान प्रकारे लागला पाहिजे। असं हे बघा, असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि छान असं अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं। सगळा मसाला कोळंबीला छान प्रकारे लागला पाहिजे। त्याच्यानंतर मी तव्यामध्ये छान असा भरपूर तेल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी भरपूर असा लसूण टाकले ठेचून। त्यानंतर मोठे 2 टोमॅटो घेतले चिरून, तेही त्याच्यामध्ये टाकले आणि त्याला पाणी सुटेपर्यंत ते टोमॅटो तळून घ्यायचे। त्याच्यानंतर मॅरिनेट केलेली कोळंबी मी त्याच्यामध्ये टाकली आणि छान अशी परतून घेतली। भरपूर अशी परतून घ्यायची ती। टोमॅटो चांगला कोळंबीला लागला पाहिजे, टोमॅटोचा स्वाद कोळंबीला आला पाहिजे। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडासा आपला मसाला होता, मसाल्याचा जो पाणी होता तो मी त्याच्यामध्ये कोळंबीवर टाकला आणि मग ते चांगलं असं मिक्स करून घेतलं। हे बघा, छान असं मिक्स करून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिटं छान वाफेवर ती शिजवून घ्यायची, मंद आचेवर। हे बघा किती छान दिसतंय। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकली कोथिंबीर। छान असा वास येत होता, छान टेस्टी पण झालेली, खायला पण खूप छान सर्वांना आवडली।